नमस्कार मैत्रिणींनो, सुनीताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज काय झालं, बाजारात गेले होते. तर बाजारात अशा पालेभाज्या खूप विकायला होत्या. म्हटलं चला आज पालक घेऊन जाऊया घरी, काहीतरी वेगळी रेसिपी करून तर बघूया. नेहमी ती पातळ पालकची भाजी खायचाही कंटाळा येतो. मग काय आणली, धुतली, स्वच्छ केली, चिरली आणि त्यात थोडीशी तूर डाळ आणि मुगाची डाळ भिजत घालून टाकली आणि कुकरला लावली. कुकरला 2 शिट्ट्या काढल्यात तर लगेच शिजते. मग इकडे कांदा, टॅमॅटो आणि लसूण टेचून घेतला. म्हटलं आता फोडणी करून घ्यावी. आता गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यात 2 पळी तेल टाकलेलं आहे. त्यानंतर मी त्यात जिरी टाकली. नंतर आपण जो टेचून घेतलेला लसूण आहे तो टाकलेला आहे आणि नंतर कांदा टाकायचा आहे. कांदाही चांगला परतून घ्यायचा आहे. आता कांदा परतून झालेला आहे. आपण त्यात मसाले टाकणार आहोत. तर इथे मी पहिल्यांदा त्यात अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. त्यानंतर 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर. मिरची पावडर तिखट असल्यामुळे थोडीशी टाकायची आहे. त्यानंतर एक चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा हिंग पावडर. हे सर्व टाकून झाल्यानंतर आपण ते चांगलं परतून घ्यायचं आहे. तर हे सगळं परतल्यानंतर आपण त्यात चिरलेला अर्धा टॅमॅटो टाकणार आहोत. टॅमॅटोही चांगला मऊ होईपर्यंत आपण परतायचा आहे. त्यानंतर आपण जे कुकरमध्ये डाळ आणि पालक शिजवून घेतली आहे ते चांगले घोटून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर ती आपण त्यात मसाल्यात टाकणार आहोत. तर अशा प्रकारे आपण ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्यात थोडेसे पाणी टाकून घ्यायचे आहे आणि नंतर चवीनुसार मीठ टाकल्यानंतर आपण त्याला एक चांगली उकळी काढून घेणार आहोत. आणि तयार आहे आपली रेसिपी डाळ पालक. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा.